पुरुषार्थ विठाल विठाल जग झोडी नाव ठेवलेला पाल मांडले बेसे बसे आला गेला बघित मासी प्रसिद्ध संगी किती शेकीला तमले स्वतः त्यात तुम्ही सर्वांच्या शेवेत निवडले भंगा कोणाच्या भंगाच्या शेवटच्या कडून विठाला 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 तुम्हाला सर्वांच्या सेवेत निवडलेला भंगा कुणाचा भंगाच्या शेवटच्या घडून कल्पना आहे. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे. वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहे. वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहे आणि वारकरी संप्रदायाचा खांब एकनाथ बाबा आहे. थोडं उलट फेरा. ज्याचा पाया ज्ञान आहे त्याचा कळस वैराग्य आहे. ज्याचा कळस वैराग्य आहे त्याचा विस्तार नाम आहे. ज्याचा विस्तार नाम आहे त्याचा शांती खांब आहे आणि ज्याचा शांती खांब आहे त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय आहे. जगाच्या पाठीवर जेवढे संप्रदाय झाले असतील आपल्याला अजिबात घेणं नाही, पण वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञान. बाबा तेवढा देव थोडा आवाज द्या बाबा. प्रॉब्लेम काय होतो तुम्हाला वाटतं बॉक्सवर कार्यक्रम होत नाहीत. तुम्ही भोंग बांधलेलं नाही आणि बॉक्सवर मोठ्या समाजाला कार्यक्रम होत नाही. बोललं तर तू म्हणशील तुला परत यायचंय का कोपरीला, म्हणून आपलं गप बसायचं. नाही तर बॉक्सवर कीर्तनाचा खेळच होतो. आज खेळच झाला त्या कीर्तनाला. विठाला विठाला बस. कारण जाऊ दे आता जसं असेल तसं. इथं समजत आम्हाला किती त्रास आहे त्याचा. विठाला 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 बस घाल ना बस घाल. ते आता ते जायचं बंद कर बरं दर्शनाला. बस तिथे खाली. आता इकडे आतमध्ये यायचं बंद कर. ते बस घाल दिलं. थोड्या वेळ खाली बसा दिलं. इकडे जाणे बिणं बंद करा. ते कीर्तनाला विषय होत ते ज्याला आले ते जाऊ दे, पण इथून यायचं बंद करा रे. आता गेट तुम्ही खाली बसले तरी चालतील आणि निघून गेले तरी चालतील. बसा खाली. खाली बस. बस खाली. बसा बसा बसा. सारख्या तिथून बाजूला. ते कॅमेरावाला कोण आहे ते काढून घे तिथून. का दिलं लाईव्ह व्ह्यू करून काढून घ्या. कोणाचा बरं कोणाचं आहे ते? अरे ते कोण आहे तो कॅमेरावाला? कोण आहे? हे भाऊ अरे घे काढून. आवर कुठे आहे तो? अरे ते कॅमेरावाला कोण आहे? चौकदार कुठे आहे? चौकदार चौकदार तेवढं काढून आणू. तिचा घेऊन ये इकडे. इकडे घेऊन ये. विठाला 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 विठाला. स्क्रीन आहे का? स्क्रीनवर लावलं का? ते रेकॉर्डिंग कशाला चालू करायचं? फक्त स्क्रीनवर आहे. माझी मला इज्जत राख फक्त माहिती. क्लिप ब्लिप करू नको. मला हाय तेच लफडे निस्ताराला. तर तू ते नवा गेम माया भोवती उभा करू. ते काय होतं TRP तुमचा गेम आमचा असं. विठाला विठाला बस. बरे बस खाले. बस खाली तिथे ते केशात आहे. बस खाले. खाली बसत नाही. निघून जाय तिथून. निघ बाजूला. चला भाई बाजूला देतो. नाही बरे भाई बाजूला. ज्याला बसायचं नाही त्याला निघून जा. तिथे बसायचं नसलं तर सरळ जा घरी. जाणकार लोकांच्या तोंडावर कीर्तन मारू नका. त्यांना ऐकू दे. त्याला बस खाली.
हा आता करंट लावून दिला अभंगाचा, थोडस किचकट होत आहे पण काय या कीर्तन होता सगळे बुडबुड बुडबुड काय काम असते. हे गेटवर अरे कार्यकर्ते ते थांबा. यायचं बंद करा ना. यायचं बंद करा तिथून. कार्यकर्ते थांबा ना गेटवर तिथं. ते कशाला सोडण्यात पण धड कीर्तन नाही धड काहीच नाही. हे कार्यक्रमाला आयोजक संयोजक आहे का कोणी? खेळ करून टाकला त्या कीर्तनाचा. अरे हे इकडले बसा घाले. काय उपयोग होतो का त्या कीर्तनाला? सर्वांनी शांतता राखा. काही एका जागेवर बसून घ्या किंवा उभे राहा, पण शांतता राखा. ही महाराजांची विनंती आहे, आयोजकांची विनंती आहे. कोण कार्यकर्ते पदाधिकारी असतील त्यांनी सर्वांनी मदत करा. कार्यक्रम थांबलाय याची थोडी सर्वांनी काळजी घ्या. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. बस. ए वारकरी संप्रदायाचा पाया, लिंक तोडू नका मग मजा राहत नाही. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे. वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहेत. वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहेत. आणि वारकरी संप्रदायाचा खांब एकनाथ बाबा आहे. थोडं उलट फिरा. ज्याचा पाया ज्ञान आहे त्याचा कळस वैराग्य आहे. ज्याचा कळस वैराग्य आहे त्याचा विस्तार नाम आहे. ज्याचा विस्तार नाम आहे त्याचा शांती खांब आहे. आणि ज्याचा शांती खांब आहे त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय आहे. जगाच्या पाठीवर जेवढे संप्रदाय झाले असतील आपल्याला अजिबात घेणार नाही, पण वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञान देव आहे. आणि आता अभंगाला सुरुवात करायची. फक्त बोलत जायचं. ऐकणं ऐकणाऱ्याला 2 सूचना आहेत. फक्त बोललं तर कीर्तन कळेल, नाही तर तुमचं आपलं सूत्र बसणार नाही. अभंगाला सुरुवात. फक्त फटाफटा बोलत जा. ज्ञान देव देव ज्ञान ज्ञान. करंट लागला बरं. ज्ञान देव देव ज्ञान ज्ञान देव. 12वा अध्याय. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, पण ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. ओवी क्लिअर झाली. दुसरी ओवी एका जागेवर. ज्ञान देव 12वा अध्याय. देव संपत्ती आणि दया एकत्र आली की तिथं देव आहे. आणि 15वा अध्याय देव प्रत्येकाच्या हृदयात आहे. आपण सगळेजण एका देवाची लेकर आहेत. थोडं पुढे सरकवतो. ज्ञान आलं तर ते टिकलं पाहिजे म्हणून त्याचं नाव वैराग्य आहे. 2 शब्द क्लिअर आहे का? ज्ञान येईल येईल पण ते टिकलं पाहिजे याचं नाव वैराग्य आहे. आणि वैराग्य हे भक्तीशिवाय घडू शकत नाही. विठाला विठ्ठला 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 ज्ञान देव आहे. देव ज्ञान आहे. लिंग दूर नका. ज्ञान देव आहे. देव ज्ञान आहे. आपण शब्द फिरू. फक्त जागेवर थोडा. आजचा अभंग जो आहे हा कूट आहे. कूट आहे म्हणजे हा मोबाईल मध्ये सापडत नाही. मेमरी कार्ड सापडत नाही. तुम्ही अखेरात जरी मोबाईल चालला अभंग सापडणार नाही. कारण हे अभंग कूट आहेत. आणि कूट अभंग थोडा समजायला किचकट राहतो, पण फिट करून देतो. थोडा टच लावून देतो. फक्त मला सहकार्य करा. मला सांभाळून घ्या. तुम्ही शांत ऐका. मुद्दा सुरू झालाय. ज्ञान देव आहे. देव ज्ञान आहे. ज्ञान देव आहे. देव ज्ञान आहे. फायनल. ज्ञान देव. पुन्हा उलट फिरा. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे. ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे.
पुढचं वाक्य, आपण सगळेजण एका देवाचं लेकरू आहे. आपला बाप पांडुरंग आहे, आपली आई रुक्मिणी आहे, आपला बाप जम्मू नावाचं द्वीप आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे, धर्म नावाचं नगर आहे, तिथं विठू नावाचा पाटील आहे आणि तो आपला बाप आहे. आणि त्याच्या शेजारी उभी राहणारी रुक्मिणी आपली आई आहे आणि तिचा आपण लेकरू आहे. आता उलट फिरा, तिचा आपण लेकरू नाही, आपण तिचा अंश आहे. अंश आहे, आपण सगळेजण देवाचा अंश आहे. आपल्याला ज्ञान आलं तर ते वैराग्याशिवाय टिकणार नाही आणि वैराग्य हे भक्तीशिवाय घडू शकत नाही. 3 मुद्दे झाले. बाहेर काय घेतात, ज्ञान आलं तर ते टिकलं पाहिजे. एक वाक्य समजा, 3 वाक्य ऐका. अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. अंगातली ताकद मारामाऱ्या करायला वापरू नका. अंगातली ताकद दंगली करायला वापरू नका. अंगातली ताकद धर्मासाठी वापरा. मग हा जो चव्हाण साहेबांनी त्यांच्या चिरंजीवांनी आयोजित केलेला कार्यक्रम आहे ना, हा देवाचा नाही, हा धर्माचा आहे. हा यज्ञ जो आहे ना, त्यांनी आणि त्यांच्या मुलाने ओंकारने त्यांनी तयार केला, हा यज्ञ नाही आहे, हा धर्माचं काम आहे. आणि आज माणसावर संकट नाही, आज धर्मावर संकट आहे. आणि बसलेल्या माणसांना सांगून ठेवतो, आपल्याला माणसं वाचवायचीच नाहीत, आपल्याला धर्म वाचवायचा. आणि हा सगळ्यात मोठा भरत चव्हाण आणि त्यांचे चिरंजीव, त्यांचा परिवार, हा नवचंडी तुमचा यज्ञ जो आहे हे धर्माचं काम आहे. आणि म्हणून पहिले 3 वाक्य ऐका ना, अभंगात घुसा. 1, अंगातली ताकद जपून वापरा. जपून वापरा. मारामाऱ्या करायला, टपरे पेटवायला, मेकअप करायला वापरू नका. अंगातली ताकद भारी कपडे घालायला वापरू नका. अंगातली ताकद भारत मातेच्या सेवेला वापरा. अंगातली ताकद धर्म टिकवायला वापरा. अंगातली ताकद आई वडिलांची सेवा करायला वापरा. आणि अंगातली ताकद गरीबावर उपकार करायला वापरा. पहिली गोष्ट, अंगातली ताकद जपून वापरा. 2, खिशातला पैसा जपून वापरा. लक्ष्मी चंचल आहे, राजाचा रंक होऊ शकतो, रंकाचा राजा होऊ शकतो. पुढे सांगा, रात्री नोटांवर झोपणारा सकाळी भीक मागू शकतो, सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो, आणि दुपारी गाडीतून हात काढणारा संध्याकाळी त्याच गाडी खाली मरू शकतो. हा वाक्य लिहून घ्या. समुद्रात भरपूर पाणी आहे, पण फिरायला जाणाऱ्याला घरून पाणी न्यावं लागतं, एवढं ध्यानात ठेवा. समुद्रा इतकी खोली कुणाची नाही, समुद्रा इतकी लांबी कुणाची नाही, समुद्रा इतकं पाणी कुणात नाही, पण समुद्रावर फिरायला गेलेल्या माणसाला बाटलीत पाणी घेऊन लागत. पाणी भरपूर आहे पण पिता येत नाही. तसं माणसाकडे संपत्ती भरपूर आहे पण दान धर्म करता येत नाही. या नगरसेवकाचं हे वैशिष्ट्य आहे का संपत्ती दानात आहे. आणि त्यांच्या चंडी यागाला जेवढा खर्च येईल त्यांनी आणि त्यांच्या मुलाने ध्यानात ठेवायचं. आपलं कीर्तन आहे 6 महिन्यात तुम्हाला गेलेले पैसे निघणार. नाही निघले तर माझ्याकडून घ्या, पण निघणार म्हणजे निघणार. त्याचं कारण आहे, चांगल्या कामात लक्ष्मी दुप्पट होते. चांगल्या कामात लक्ष्मी दुप्पट होते. आणि ह्या मोठ्या 9 दिवसात देवी सुद्धा खुश होईल. देवीच्या महत्वाला पुढे सरकायचं आहे. त्यांचा परिवार, त्यांचे गायक वादक, सगळ्या मंडळीला, आमचे गुरुनाथ भाऊ, त्यांचे चिरंजीव, सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि अभंगातल्या मेन मुद्द्याला सुरुवात. थोडा किचकट मुद्दा आहे पण फिट करून देतो, फक्त बोलत राहायचं. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ध्यान आहे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. संपत्ती आणि दया एकत्र आली तिथं देव राहतो. माझा मुद्दा असा आहे, आपण सगळीजण एका देवाची लेकरं आहेत आणि आपला बाप पांडुरंग आहे आणि आपली आई रुक्मिणी आहे. खरं सांगू तुम्हाला, आपण तिचं लेकरू आहे. आपण तिचं लेकरू आहे, फक्त आपल्याला ज्ञान नाही. आणि ज्ञान आलं तर वैराग्याशिवाय टिकणार नाही. आणि त्या वैराग्यासाठी आज एकनाथ महाराजांचा घेतलेला अभंग आहे. अभंगाला सुरुवात. आता अभंग आहे कूट. कूट म्हणजे काय? कधी घडणार नाही असं घडलं, याला म्हणायचं कूट. आता ऐका 2-3 कूट. मुंगे उडाली आकाशी. उडन उडन नाही, तिने गिळले सूर्याशी. मुंगी आकाशात उडाली आणि तिने सूर्याला गिळलं. घडेल काय? सावध राहा बर का.
नाही. वांझे पुत्र प्रसवला, वांझेला मुलगा होईल काय? नाही. मुंगी आकाशात उडणार नाही, ती सूर्याला गिळणार नाही, वांझेला मुलगा होणार नाही, विंचू पातळात जाणार नाही, शेष त्याच्या पाया पडणार नाही, आणि माशीला घार होणार नाही. हे पाहिलं मुक्ताई हसली. याचं नाव कुठ. आता त्याच्यापेक्षा वेगळा कुठ आहे का? मुंगी व्याली, मुंगी व्याली, शिंगे झाली, तिचे दूध किती, 17 रांजण भरून उरले पेले 12 हत्ती. जाय किती दिवस शाळेत. शाळा काढणाऱ्याला सुद्धा कळणार नाही, ह्याच्या बापालाही कळणार नाही. आता हे दोन्ही कूट जरा किचकट आहेत. आता तिसरा कूट सांगतो. कूट जरा सोपा आहे. तुम्ही म्हणाल हा डबल सांगा. कुठलाही खास आहे पण एकदम सोपा आहे, तुमच्या मापात येतो. आई बाप ते जीवेच मारावे. आई बाप ते जीवेच मारावे, पाय धरावे बा एकाचे. नाही घुसला का? परत ऐका. आई बाप ते जीवेच मारावे, पाय धरावे बा एकाचे. तुम्ही म्हणाल डबल सांगा. आई बाप ते जीवेच मारावे, पाय धरावे बा एकाचे. याचा अर्थ असा आहे, आशा नावाची आई मारा, लोभ नावाचा पाप मारा, आणि एकट्या पांडुरंगाचे पाय धरा. असं त्याला म्हणायचा कुठ. आणि त्या कुट्याला सुरुवात. ही देवी कोण? अनादि निर्गुण प्रगटली, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोहमहिषासुर मर्दन लागली, मोहमहिषासुर मर्दन लागली. विविध तापाची करावया धाडणी, विविध तापाची करावया धाडणी. भक्त राखी तू पावसी निर्वाणी. आईचा दोघवा दोघवा मागेन, आईचा दोघवा दोघवा मागेन, आईचा दोघवा दोघवा मागेन, आईचा दोघवा दोघवा मागेन. ही देवी. आणि त्या देवीच्या आम्ही कोण? आम्ही गोंधळी ना. आम्ही आंब्याचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळे. आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी. आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळे. आमचा घालावा गोंधळ वासुदेव हरिनाम संभळ. आमचा घालावा गोंधळ वासुदेव हरिनाम संभळ. 10-5 घाला देऊ तुमच्या गोंधळाला येऊ, 10-5 घाला जेवू तुमच्या गोंधळाला येऊ. आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी. 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 आमची देवी कुठे राहते? स्वर्ग. मृत्यू पाताळाचा मंडप घातला हो, मृत्यू पाताळाचा मंडप घातला हो. चारी वेदांचा फुलवरा बांधिला हो, वेदांचा फुलवरा बांधिला हो. शास्त्र पुराणे आरवानती तुझा गोंधळा हो, पुराणी आरवाळ्याची गोंधळ. उदो बोला बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला कृष्ण माय माऊलीच्या हो. उदो बोला, उदो बोला, उदो बोला कृष्ण माय माऊलीच्या हो. उदो बोला, उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला, उदो बोला, उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. माऊलीच्या हो. आणि आमच्या देवीची यात्रा कधी? आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दासी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाचा येतील. पुंडली कधी वड्या चोब्या बाळवणी. हा पुंडली कवर द्यावी तराळे. एक जनार्दनी अंबा उभी कर ठेवली कटी. हा एक जनार्दनी आंबा उभी करणे उभी हो. उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला कृष्ण माय माऊलीच्या हो. उदो बोला, उदो बोला, उदो बोला कृष्ण माय माऊलीच्या हो.
अजून एक चाल झाली काय बसूनच घेते. चला ए मागचा माईक चालू का ना बाबा थोडा. हा हा हा. हॅलो 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 आवाज द्या ना आवाज द्या आवाज द्या आवाज दे आणि याला विको राहू दे थोडा थोडा म्हणायला लागलं विको दे हॅलो हॅलो नाही मी नाही काय म्हणत त्यांचं पहा असा हात करा हॅलो हॅलो हॅलो. हा बस आता डीवीत घुसले बरं का आपण. आता काही नाही करेल. आता विषम नाही करायचा फक्त. ए करंट लावून दिला तुम्हाला. आता डीवीत घुसायचं थोडं किचकट आहे कारण अभंग आहे कुठ आणि कुठ अभंगाला तकलीफ होती. मुंगी उडणार नाही पण उडाली. सूर्याला गिळणार नाही पण बोलत जा गिळलं. वांजेला मुलगा होणार नाही पण झाला. विंचू पातळात जाणार नाही पण गेला. शेत्याच्या पाया पडणार नाही पण पडला. मुंगीला शिंग येणार नाही. तिला 17 रांजण दूध निघणार नाही पण आलं. आता अजून कुठे. आता कुठ पहा. ही तुळजापूरची, कोल्हापूरची, माहूरगडची, वणीची, लिंबाखालची, पारावरची आणि बरं जाधवांनी केलेली चव्हाणांनी केलेली या सगळ्या देव्या एकच आहे. हा महाराष्ट्रात देवीचं एकच जागृत देवस्थान आहे. किचन मोठ्या बसली देवी. त्या देवीनं जेवढे भक्ताचे हाल केले तेवढे कोणीच केले नाही. त्या देवीचं एक वैशिष्ट्य आहे. तिला भक्ताचे आईबाप सहन होत नाही. आणि भक्त इतका नालायक आहे तिथं सोडून कोणचं ऐकत नाही. आता ही तुळजापूरची, कोल्हापूरची, माहूरगडची, वणीची, लिंबाखालची, पारावरची सगळ्या देवी आता ऐकायच्या आणि अभंगात घुसायचं. फक्त अभंग आहे कुठ अभंगाला सुरुवात. आता बारीक आहे का. पुन्हा एकदा पहिलं कौतुक या प्रस्थानचं. ताराबाई भजनी मंडळ सगळ्या मंडळाचं सभासदांचं नगरसेवकांचे चिरंजीव स्वतः नगरसेवक सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि मेन मुद्द्याला सुरुवात. आता फक्त फटाफटा बोला. ओपन घ्या, महिन्याला घ्या, श्वाद घ्या, ओढणी घ्या, गाऊन घ्या, पंजाबी घ्या, बरमुडा घ्या, जीन घ्या. मूळ काय. जीन घ्या, बरमुडा घ्या, गाऊन घ्या, ओढणी घ्या, पंजाबी घ्या, बनियन घ्या, टी शर्ट घ्या, अंडरपॅन्ट घ्या, टॉवेल घ्या, गाऊन घ्या, ओढणी घ्या. मूळ कापूस. बस मूळ कापूस झालं फायनल बर का. मूळ कापूस कापूस. ए मूळ कापूस. सगळ्या कापडाचं मूळ कापूस. चला महिला मंडळ गळ्यातलं घ्या. गळ्या ए ब्रेक. ए महिला मंडळ ऐका. गळ्यातलं घ्या. ए गळ्यातलं घ्या, कानातलं घ्या, पायातलं घ्या, हातातलं घ्या. दागिन्याचं मूळ बस फिट बसलं. कापडाचं मूळ कापूस. दागिन्याचं मूळ सोनं. गाढव घ्या, कुत्रा घ्या, म्हैस घ्या, रेडा घ्या, डुक्कर घ्या, शेळी घ्या, बोकड घ्या, कोंबडी घ्या, कोंबडी घ्या, शेळी घ्या. सगळ्या प्राण्यांचं मूळ ब्रह्म. आता चला माग. कापडाचं मूळ कापूस. दागिन्याचं मूळ सोनं. सोनं. जगाचं मूळ ब्रह्म. मग देवीचं मूळ आयती माया शक्ती विठ्ठल रुक्मिणी. रुक्मिणी. आणि देवाचं मूळ प्रब्रह्मलिंगम बजे पांडुरंग. म्हणजे पांडुरंग हा झाला देवाचं मूळ आणि रुक्मिणी झाली देवीचं मूळ. मग सगळ्या देव्या रुक्मिणी आणि सगळ्या देव्या रुक्मिणी आणि सगळे देव बस फिट बसलं कीर्तन. आता आता ह्या मापात राहिलं का आपण काढला. चला ए कापूड कापड कापूस. दागिने सोनं. देव पांडुरंग. रुक्मिणी देवी. आता ही जी देवी आहे तुम्ही बसवली इथं जो यज्ञ आहे ही देवी कोण आहे. सुरुवात ऐका. देवी देवी ऐका कोण आहे. हिचा नवरा नंगाट आहे. हे घरच नंगाट आहे. बापी एकपट पोऱ्या दुप्पट. हिचा आणि हिचा नवरा आहे भगवान शंकर. हिचा पोरगा आहे गणपती बाप्पा आणि दुसरा पोरगा आहे कार्तिक स्वामी. ही घर नंगाट आहे. बाप फिराय नंदीवर, पोऱ्या फिराय उंदराव. बापाच्या गळ्यात साप, पोराच्या गळ्यात हार. बाप माणसं संपवायला, पोऱ्या कल्याण करायला. आणि महिला मंडळ जगातलं पहिलं महिला आरक्षण या बाईच्या नवऱ्यानं आणलं. आता हे लोक या बाईच्या नवऱ्यानं कोणी कोणी. आता हे बाकीचे लोक टापा हाणते आम्ही 30% आणलं 30% आणलं. तसं नाहीये. तुम्हीच उत्तर द्या. पहिल्यापासून उत्तर द्या मला. शंकर कशावर फिरतो बोला पटकन. नंदीवर. त्याचा पोऱ्या कशावर फिरतो
उंदरावर आणि त्याची बायको कशा करते वाघावर. मग महिलांना आरक्षण कधी होतं? पहिल्यापासून शंकर बैलावच आहे. आणि सगळ्या पहिल्यापासून पार्वती. मग आजही तेच आहे. आजही मी शंकर झोळीच्या दोऱ्या वडीतोय, पार्वती गेली बचत गटाच्या मिटिंगला आणि शंकर पोराला झोपितोय. ग बस रडू नको आई, मिटिंगला गेली. ग बस रडू नको आई, आई मिटिंगला गेली. ग बस रडू नको. आपली आई मिटिंगला गेली. तो आपली आई मिटिंगला गेली. तो म्हणला माझी एकट्याची गेली, तू नेली. आता ही पार्वती कशी तयार झाली पहा. हिचा नवरा नंगाटे शिव बोला चक्रवर्ती. कारण हिचा नवरा कोण आहे माहितीये का? अख्खे देव आहे. हिचा नवरा महादेव आहे. अख्खे देव आणि हिचा नवरा महादेव. बरं गडीलाही नंगाट, अंगाला भस्म, गळ्यात साप आणि शंकराची मेली बायको. नीट ऐका बरं का ही कशी तयार झाली. कोण? देवी पार्वती. कशी तयार झाली ऐका. शंकराची मेली बायको. बायको मेली म्हणजे पूर्वी बायका जास्त करायचे, लोक करायचे म्हणजे मिळत होत्या. आता बायको हा विषय जवळजवळ ज्यांचे राहिले त्यांनी तो विषय सोडूनच द्यायचा. आता त्याने असेच दिवस काढायचे. कोणाचा तरी फोटो ठेवायचा. बायको रेंज गेली, काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. काहींचे तर मंगळवारी लग्न झाले, गुरुवारी जे नवरी गेली तर आलीच नाही. आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. आणि आता लग्नाचं एक वाक्य झालंय. महिला म्हणलं मी मगाशी सांगितलं, लग्नाचं एक वाक्य झालंय. हे लव्ह मॅरेज करणे, पळून जाणे, कुणाचाही हात धरून जाणे ही सामान्य क्रिया झाली. मला हिला काय लई न्या वटिंग बोलण्यासारखं काही राहिलं नाही. पूर्वी लोक बोलायचे बा. एखाद्याची मुलगी पळून गेली तर 2 महिने चर्चा व्हायची. एखादी मुली हात धरून गेली चर्चा व्हायची. आता जेवणं कसं आहे सामान्य, झोपणं कसं आहे सामान्य, पाणी पिणं सामान्य. तसं पळून जाणं, लव्ह मॅरेज करणं, कुणाचा हात धरून जाणं या गोष्टी एकदम या गोष्टी एकदम सामान्य. गेली हो गेली वा. आता काय वाटत नाही कुणाबरोबर हो काहीच नाही हो. आमच्या इथं तो नळाला पाणी सोडा यायचा ना, आणि ती तुमची हो. आमचं तर असं झालं, आमच्या घरी जो किराणा आणून द्यायचा ना, आणि तुमची हो. आमचं तर काय गाडीवर ड्रायव्हर होता तो गेला आणि गाडी गेली. आता या गोष्टी किरकोळ झाल्या. आता हे शंकर हे प्रेम करणं आणि पण एक ध्यानात ठेवा महाराज, प्रेम सत्य नाहीये. नाही काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालंय, मेंदूत. ती फक्त तुझं एटीएम मोकळं करते, प्रेम करीत नाही. नाही 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 प्रेम बीम ह्या सगळ्या लबाड्या आहे. अरे एका मूर्ख पुरीने यावं आणि आपलं एटीएम मोकळं करावं, इतके भिकारी आपण नसावं. आणि प्रेम करणाऱ्यांसाठी वाक्य लिहून घ्या. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही एवढं सुंदर हृदय कुणाला द्यावं. हे प्रेम बिम हे सगळ्याला म्हणे. बॅलन्स आपण टाका, मोबाईलला बॅलन्स आपण टाका, कपडे आपण घ्या, ब्युटी पार्लरचा खर्च आपण करा, मेकअप खर्च आपण करा, हॉटेलिंग आपण करा. बसू दे बसू दे. जाऊ दे. आता लिंक लागली तर विक्षेप ना करू. आता मी थोडा आलोय सुताव. त्याच्यामुळे परत सांग बसू दे बसू दे. इकडे पुढे या पटकन पटकन. गेले 2-3 मिनिटं घेणार नाही त्यांना. बस बस आता यायचं बंद करा. गेलं ऐकणाऱ्यांना बरं हे खरंय.
कीर्तन आपलं बाहेर नाही जात, कीर्तन आत जात आहे. ए आवाज कमी येतोय का? मी नाही म्हणलो काही, त्यांची ओरड आहे. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. बस इथं राहतो आपण. आता बाई बसू द्या. शंकराची मेली बायको इथं होतो आपण, तुम्ही काय काळजी करायची नाही. आता बायको पूर्वी मिळत होत्या, आता मिळणार नाही, मिळणार नाही आणि आता मिळण्यासारखं राहिलं नाही. कारण तुम्ही या 4 वर्षात अभ्यास करा. महिला सगळ्या मुली कधी ब्रिलियंट मुलांवर प्रेम करीत नाहीत. नाही, डॉक्टर, इंजिनियर, CA, PI, API, क्लास 1 अधिकारी, SP, UPSC अशा पोरांच्या पोरी नादी लागत नाही. पुरी नुसत्या मूर्ख पोरांवर प्रेम करणार. मूर्ख एकदम भंगरी पोऱ्या, भंगरी. थोडा गालात असला, मिशा काढल्या, 2-4 इंग्रजी वाक्य बोलला का पोर त्याला बी लागली. आणि ती त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पाय, माझं हृदय फाडून पाय. काय नटबा ती का? लाज वाटली पाहिजे आपल्याला. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका महिला म्हण. थोडा राग येईल. मुलगी मला आहे. आयुष्यामध्ये जो बाप कधी रडला नव्हता तो बाप पोरीने या 4 वर्षात रडवला आहे. जो बाप बिचारा गरिबीत राहिला पण रडला नाही, पण मुलगी पळून गेल्यावर बाप तसा रडला. आणि रडणारा बाप संध्याकाळी उशीमध्ये मुंडकं कुतून रडतो. आणि रडणारा बाप पोलीस स्टेशनला जातो आणि पोलिसांना सांगतो माझी मुलगी सापडून द्या, माझी मुलगी सापडून द्या. पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसाव, मी तुमची मुलगी सापडून आणून देईल. बाप घरी येतो आणि पोलिसाचा फोन येतो तुमची मुलगी सापडली. बाप पोलीस स्टेशनला जातो आणि दंडसा रडतो. आणि रडणाऱ्या बापाच्या डोळ्यातले थेंबा पोलिसाच्या पायावर पडतात. आणि बाप म्हणतो मी माझी इस्टेट विकेल पण माझ्या मुलीला मी कधी दुःखी करणार नाही. पोरगी पोलिसाला सांगते माझा बाप माझा दुश्मन आहे, माझा बाप माझा दुश्मन आहे, माझा भाऊ माझा दुश्मन आहे. अरे एका चमड्यावरच्या प्रेमापायी तुम्ही जर बापाचे नाते तोडू शकत असाल तर जीवनात कमावलं काय? काय कमावलं काय? ईश्वरासारखा बाप जर रात्री उशीमध्ये मुंडके गुंतून रडत असेल तर त्या बापाने कमावलं काय? बाप मुलीवर किती प्रेम करतो हे जगातल्या एकाही कवीला कळलं नाही, त्याला बापच व्हावं लागतं. हे कादंबऱ्या करून आणि भाषण करून कुणाला बाप कळणार नाही, कविता लिहून कुणाला बाप कळणार नाही. हो नाही कळणार, तो बाप आहे, बाप आहे तो. माझ्या मुलीचं वय 18 वर्ष झालं की ज्याची झोप उडते त्याला बाप म्हणतात. आणि तो बाप आयुष्यात फक्त मुलीच्या सुखाचाच विचार करतो त्याला बाप म्हणतात. आणि तोच बाप मुलगी पळून गेल्यावर रडतो बाळा. अरे रडणारा बाप एक दिवस स्वतःचा विचार करतो की मी आयुष्यामध्ये काय कमावलंय, काय कमावलंय म्या. आम्ही संपलेली माणसं आहेत. मुलींना राग येतोय पण प्रेम ही गोष्ट इतकी किरकोळ झाली का पळून जाणे कोणाबरोबर हात धरून जाणे इतकी किरकोळ गोष्ट झाली. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. चांगल्या बापांचं आयुष्य कमी झालंय. आणि सगळ्या पळून जाणाऱ्या पुरी अल्पवयीन आहेत. अल्पवयीन 13 ते 18 आहेत का नाही बोला. 13 ते 18 गेली पळून. का? लाज नाही, आबरू नाही, शरम नाही, काहीच नाही. का?
मुलाने मोबाईल मागितला दिला, मुलाने बॅलन्स टाकला दिला, पोरानं हॉटेलला नेलं चालली, पोरानं हॉटेलिंगला नेलं चालली, त्यानं नाश्ता दिला चालली, त्यानं पळून नेली गेली. लाज नावाची गोष्ट राहिली नाही. लाज. याच्यावर तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोलत नाही. मी बोलतो हे चुकीचं आहे. जरा विचार करा. महिला म्हणलं सगळे जरा विचार करा आणि कधीतरी एकदा मुलीला तिचा मोबाईल उचका आणि मुलीमधले मोबाईलचे सिम चेक करा. हसण्यावारी गोष्ट देऊ नका. गरीबाला इज्जत महत्वाची आहे, इस्टेट महत्वाची नाही. गरीबाला इज्जत महत्वाची आहे. त्याच्या पुढे ऐका. गरीबाला इज्जत महत्वाची आहे, इस्टेट महत्वाची नाही. बरं खरंच सांगा महिला म्हणलं, तुम्ही माझ्या ह्या वाक्याशी सहमत आहात का? काळाची गरज आहे. इंदुरीकर बोलतो तर इंदुरीकर दुश्मन झालाय लोकांचा. इंदुरीकर म्हणजे वाल्याकुळी झालाय, वाल्याकुळी. सगळ्यांच्या शिवाय एकटाच खातो. असा माणूस नाही राहिला की त्यानं मला घोडा लावला नाही. माझ्या आयुष्यात नुसते लफडेच आहेत. मला रोज उठून नवं लफडे. आज शिळीला बोलला आणि उद्या बोकड्याला बोलला, आज बाईला. माझा एकच गुण आहे आयुष्यात, मी फक्त खरं बोलतो. बस फक्त एकच गुण आहे आणि त्याची फळं भोगतो. तुम्ही मुलांच्या मुलींच्या बाबतीत महिला मंडळ बारीक आहे का? 22 वर्षाच्या मुलाचं लिव्हर खराब झालंय. अरे कोणासाठी तुम्ही ओव्हर टाइम करता? कोणासाठी तुम्ही इस्टेट कमवता? कोणासाठी तुम्ही भाजीपाल्याला कमी तेल घालता? कुणाला? कुणाला? 22 वर्षाच्या मुलाचं लिव्हर खराब झालंय. 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. काय मत आहे तुमचं? 100 पोरं एकत्र 100 पोरं एकत्र केले महिला मंडळ तर 93 पोरं दारू पितात. तुमचं काय मत आहे? दारू न पिणं हा कमीपणा झालाय सध्या. जी माणसं दारू पित नाहीत त्यांना लोक म्हणतात जीवनातला आनंद लुटता आला नाही. 22 हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. 22 वर्षाच्या मुलाचं लिव्हर खराब झालंय आणि 25 वर्षाच्या पोराला डायलिसिस आहे. बोलायचं नाही कोणी. आमच्यासारखे बोलतात तर आमची बातमी, आम्ही बोलतो तर आमची क्लिप, आम्ही बोलतो तर आम्ही गुन्हेगार. पण जरा 2 मिनिटं चिंतन करून ऐका. बारीक महिला पुरुष हसण्यावारी गोष्टी नेऊ नका महाराज. मुलगी पळून गेल्यावर बाप संपलेत, संपलेत बाप. याच्यावर तुमचं काय मत आहे? आता पुढे ऐका. या 4 वर्षात महिला म्हणलं, या 4 वर्षात लाज वाटते 10वीला जायची. लाज. लाज वाटते 10वीला जायची. लाज. मुलगा गेलाय आणि बाप जिवंत आहे. मुलगा गेलाय आणि आई जिवंत आहे. 22-23 वर्षाच्या पोराने मरावं आणि 50 वर्षाच्या बापानं त्याला पाली पाजावा. कोणता न्याय? कोणता? 22-23 वर्षाच्या मुलानं मरायचं आणि 50 वर्षाच्या आईनं त्याच्या प्रेतावर डोकं ठेवून रडायचं. कोणता न्याय? महिला मंडळी, या 4 वर्षात जर एखादा माणूस तरुणपणात मेला त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं, त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लहानली पोरं उड्या हाणतात. उड्या. काय माहित त्या पोरांना की माझा बाप गेलाय? काय माहित त्या पोरांना की माझी आई विधवा झाली? काय माहित? ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला सगळी लोक का आंघोळ घालतात का? काय उत्तर आहे तुमच्याकडे? बोला बोला बोला. सगळी बसलेली माणसं. पांढरी केस काळी केले म्हणजे तुम्ही सुधारलेत. बुट्या घालून जेवायला लागले म्हणजे तुम्ही सुधारले. बारीतला ब्रँड प्यायचा दारू प्यायला लागले म्हणजे तुम्ही सुधारले. तुम्ही फ्लॅट घेतले म्हणजे तुम्ही सुधारलेत. धाबे टाकले म्हणजे तुम्ही सुधारलेत. पंप टाकले म्हणजे तुम्ही सुधारलेत. अरे तुम्ही कमावलं काय?
काय कमावलंय बोला बसलेले माणसं. तुमच्या मुलीचं लग्न करताना 10-10 हजाराची दारू नालाय किंवा लोकांना पाचता लाज वाटली नाही आपल्याला? लाज नाही वाटली? पुरीचं लग्न आहे ना तुझ्या पाहुण्यांना दारू पाज अख्ख्या का लोकांना पाचता लोकांना? अरे तुझ्या पोराचं लग्न जोरात हो म्हणून तुम्ही बसता. महिला मंडळ ते प्रेत जर रस्त्याने त्या प्रेताला आंघोळ घालताना ती पोरं विचारतात आई माझ्या बाबाला सगळी लोक का आंघोळ घालतात गाई का घालतात गाई का? आणि प्रेत रस्त्याला घेऊन जाताना ती पोरं विचारतात आई काय केलं का माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी बांधून चालवलं. आणि प्रेत पेटवल्यावरती सगळी पोरं विचारतात आई माझ्या बाबाने काय केलं का माझ्या बाबाला लोकांनी पेटवलं आई पेटलाय का माझा बाप? आई पेटलाय. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेला रे, तुझा बाबा देवा घरी गेला. ते पोरग शाळेत जाताना पोरांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेला. शाळा लघवीला सुटली की सगळी पोरं ग्राउंड मध्ये उड्या हाणतात आणि ते पोरग शाळेच्या पायरीवर बसतं आणि ती पोरं आईला विचारतात आई ती पोरं विचारतात आज तू खेळत का नाही? का खेळत नाही रे तू? ती पोरं म्हणतात माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या घरात स्वयंपाक नाही झाला. शाळेतली पोरं त्याला म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय रे तुझा बाबा, मेलाय तुझा बाबा. ते पोरग घरी येताना आईला म्हणता आई मेलाय माझा बाप, मेलाय. आई भीतीला धडकी घेते दसदसा रडते. महाराज या 4 वर्षात तिसरीच्या पोराने बापाच्या अंत्यविधीला आहेत. आणि जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं महाराज दारुड्याला लईच वाईट बोलला, त्याला बोलवायचं नाही, त्याला म्हणावं फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय भानगड आहे. या जगात आपला खिसा रिकामा झाल्यावर आपलं कोणीच नाही यावर तुमचं काय मत आहे? ना आपला भाऊ, ना आपला बाप, ना आपली बहीण आणि ना आपला भाऊ. आपले डोळे गेले, टीव्ही चालू झाले, भगवान शंकराची बायको मेली आणि तो रडला नाही. इथं आपण 32 मिनिटापूर्वी होतो. मेली त्याची बायको आणि ते काय मला सांगायचं होतं देवी कशी तयार झाली. तर ते काय रडलं बिडलं नाही, टीव्हीला पट्टी बिट्टी दिली नाही, त्यानं भजनच सुरू केलं रामाचं. कुणी? शंकरानं. आता शंकरानं रामाचं भजन सुरू केल्यामुळं माणसं मारायची बंद झाली. कारण हा गडी माणसं मारायच्या फॅक्टरीचा डायरेक्टर कोण? शंकर भजनात गुंतल्यामुळं माणसं मारायची बंद झाली. वर माणसंच जाईना. वरच्यानी मीटिंग घेतली, खालून माणसं वर येईन का? हे म्हणले मग शंकर गुंतलाय भजनात. आणि जिथं भजन चालतं तिथं यमाला जाता येत नाही. जिथं भजन चालतं तिथं यमाला जाता येत नाही. त्यामुळे आपल्याला तिथून माणसं आणता येत नाही. मग हे म्हणले माणसं मरतील कवा? म्हणले शंकराचं भजन बंद होईल तेव्हा. मग आता आपल्याला शंकराचं भजन बंद करणं गरजेचं आहे. हे म्हणले आपण सगळेजण जाऊ आणि शंकराचं भजन बंद करू. हे म्हणले शंकराचं भजन बंद करता येईल, पण त्याच्यापाशी जाईल कोण? कारण जो गेला तो अजून गावात नाही आला, त्याचा कार्यक्रमच झाला. कारण शंकर हा माणसं मारायच्या फॅक्टरीचा चेअरमन. मग हे सगळे जण म्हणले आपण जाऊ. ब्रह्मदेव विष्णू सगळे आले आणि शंकराला हलवलं. शंकर म्हणले बोला. हे म्हणले आपलं काय म्हणणं नाही, यांच्या संग आलोय, तुम्ही उघडा डोळे ना आमचा होऊ द्या कार्यक्रम. हे सगळे म्हणले तुम्ही बायको करावा अशी आमची इच्छा आहे. शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो कवा, पण मला बायको द्यायला उठलाय कोण? उठलं म्हणजे नवरदेव का पायाच बघाय का? अंगाला भस्म, गळ्यात साप, राहिला नदीवर फिरायला नंदीवर. तो का आपला नवरदेव आहे का? भाड्याच्या गाडीत येणार. आपले नवरदेव म्हणजे का सारे दरिद्री आहे का?
बनियन बस्त्यात घ्यायच्या, अंडरपॅन्टी बस्त्यात घ्यायच्या, बूट, कारण त्याच्या अगोदर वापरीत नव्हते. आता तर आपल्या नवरदेवाला वेगळीच पद्धत आणली. गेटवर नवरदेव उभा करायचा, तो भाड्या, आणि मग तो गेट मधून आत येणार. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा हायवेला. तो आता 100ला झालाय, नाही तर 35लाच होता पहिला. आणि त्याच्या पुढे तो बँडवाला, ते 2-4 याडपाट क्वार्टरसाठी लटकेल पोरं, नवरीच्या माग 2-3 याडपाट मेकअप केलेल्या पोरी, दरिद्री सगळ्या याडपाट तिच्या मागे हिंडायला. इथल्या फटी चमकी, इथं कलर, इथं कलर, इथं खालून कलर, इथं कलर, तळपायाला मेहंदी, आणि बोलणं एकदम सिस्टमॅटिक. एव्हा लिपस्टिक, हा हा हा, आणि बोलणं एकदम सिस्टमॅटिक. एव्हा तेव्हा केव्हा, कशावर टिंब देती बावळाटच ती. एव्हा तेव्हा केव्हा, अय्या एव्हा येव्हा तेव्हा केव्हा, अय्या वाव. आणि तो नवरदेव गेटवर आला ना, त्याच्या आणि त्याच्या थोडं बँडवाला, बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. लॉन्स मध्ये एकदम शांतता. जमलं नाही मला. बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब. आणि महबूब चालवतं कसं माहितीये का? आणि त्याच्या पुढे फुलं टाकेत. अरे बाटलीची बुच टाका, एवढं येते. शंकर म्हणले मी बायको करायला तयार आहे, पण महिला मंडळ इथं तुमच्यासाठी बरं. पार्वतीने करार करून घेतला होता, कोणत्याही अवतारात शंकर